माझ्या भाचीच्या संगीतसाठी तिला छान असं मनीषा चव्हाणताई तयार करत आहेत आणि सुंदर असं हे तिला रेडी केलेलं आहे. खूप छान असा तिचा मेकअप पण झाला होता आणि त्याच्यानंतर शिवानीचा डान्स आणि ऋषिकेश रावांचा डान्स खूप भारी झाला. अजून आमच्या घरी कोणी कोणी डान्स केला. हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आज पाहू शकता आज आहे शिवानीचं संगीत, म्हणजेच माझ्या लाडक्या भाचीचं संगीत. समोर मनीषा चव्हाणताई न्यू लुक ब्युटी पार्लर परभणी ह्या त्यांचं सुंदर असं मेकअप करतायत आणि लग्नाचं, हळदीचं, मेहंदीचं 5ही लूक यांनीच माझे आणि शिवानीचे पण केलेले. खूप सुंदर असा मेकअप झालेला आणि मामानी भाचीचं नातं म्हटलं की आई आणि मुलीचं नातं असतं, त्याचप्रमाणे मामा आणि भाचीचं पण नातं असतं. म्हणजे मामाची लाडकी, आमच्या घरामध्ये शिवानी सर्वांचीच लाडकी आहे, कारण की सर्वांनाच ती खूप हसून गोड बोलून प्रेमाने बोलते. आणि मामा तिकडं फोटोग्राफरकडं पोज दे म्हणत होते डान्सचा, कारण की आज आहे तिचं संगीत. तर त्यासाठी आत्याबाई पण छान तयार झालेली आणि आत्याबाईचं पण मस्त मेकअप झालेलं आहे. आत्याबाई पण कोणता डान्स करणार आहेत याची उत्सुकता तुम्हालाही असेल. आणि मनीषाताईंनी खूप छान मेकअप केलं म्हणून त्यांचं पण थोडंसं कौतुक केलं. जो की आईचा खूप लाडका आहे. अशा या लाडक्या लेकासाठी एक जोरदार टाळ्या होऊ दे. टाळ्या कमी आहे, केव्हापासून कार्यक्रम सुरू आहे, टाळ्याच नाहीये. कसं एन्जॉय करणार? आम्हाला उत्साह कधी थोडं बरं वाटतं. बघूया डान्स झाल्यानंतर कसं वाटतं. ओके, माझ्याकडे सांगण्यासारखे काही दिसते नाहीये. तुम्ही बहिणीला एक किस्सा लहानपणीचा तर काही आठवत नाहीये, पण जेव्हापासून लग्न ठरलंय तो कुठे आमच्या जवळ दिसतच नाही. हा खूप मोठा किस्सा आमच्या फॅमिली साठी आहे, कारण की भाऊ आणि बहिणी ही कधीच भावाची बोलत नसतात, तेच खरे खरे भाऊ असतात. म्हणून सॉरी मॅम, ह्या गोष्टी आमच्या गच्ची गँग मध्ये आहेत, त्याच्यामध्ये गच्ची गँग मध्येच असणार. अशा बहिणी पाहिजे. नवरदेवाच्या बहिणीचा आणि भावाचा डान्स तर आपण पाहिला. आता उत्सुकता लागली सर्वांना नवरदेवाचा आणि नवरीचा डान्स पाहायचा. तर कसा डान्स करतील आणि तुम्हाला पण आवडेल नक्कीच त्यांचा डान्स. तर पाहूया नवरदेव नवरीचा डान्स.
पहिला प्रश्न माझा हा आहे, सगळ्यात भांडुगल कोण आहे? हात वर, हात हात हात. सगळ्यात जास्त भांडुगल कोण आहे? वाटते काही नाही 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 नाही. ओके नेक्स्ट करते. सगळ्यात जास्त खर्च कोण करते? दोघांपैकी. हा? देऊ नका म्हणाले भेट. ओके नेक्स्ट माझा प्रश्न हा आहे, भैया ज्यावेळेस भांडण होतात सगळ्यात पहिले सॉरी कोण बोलते? मुली ओके नेक्स्ट सगळ्यात पहिले प्रपोज कोणी कोणाला केले? अरे अरेंज मॅरेज आहे का? ते नाही म्हणाले. तू दोघं जण ऑडियन्स तरी बघा जरा पाहिलं त्यांच्याकडे. बरं इकडून आवाज आलाय हे अरेंज मॅरेज. कोणाला वाटतं अरेंज मॅरेज? तुम्ही तर कंपनी दिसत आहे अरेंज मॅरेज आहे ते. भैया आणि बहिणी मला माझा लास्ट प्रश्न हे आहे की माझा लास्ट प्रश्न हे आहे दोघांसाठी, सगळ्यात जास्त कोण बोलते फोनवरती? दोघं बोलतात म्हणजे दोघं पण बोलतात. स्टेजवर आलं की धगधग धगधग होत होतं, कारण की आत्तापर्यंत आमच्या पोलीस जोडीने कधीही स्टेजवर डान्स केलेला नाही. व्हिडिओमध्ये वगैरे घरीच केला असेल, पण एवढ्या पाहुण्या मंडळीसमोर पहिल्यांदा आम्ही दोघेही स्टेजवर डान्सला आलोत. तर पाहूया कसा डान्स करतोय.
आत्ता जो आम्ही डान्स केला तो ह्या पल्लवी मुंडलिकमुळे, कारण की एका दिवसामध्ये तिने आमचा डान्स बसवलेला आणि आम्हाला ड्युटीमुळे वगैरे वेळ मिळत नव्हता. तर तिने रात्री म्हणजे 9ला आली, रात्री 9 ते 11 एवढा वेळ तिने 2 तासामध्येच आमचा हा डान्स बसवलेला. आणि खरंच पल्लवी, तुझ्या कलेला तोड नाही, कारण की आम्हाला डान्सचं पण येत नव्हतं, पण तू छान बसवलास. 2 तासामध्ये एवढा छान डान्स बसवतेस. तर तेच जर आम्ही 1 दिवस किंवा 2 दिवस जर दिले असते तर खूप छान, तू अजून याच्यापेक्षा छान आमचा डान्स बसू शकली असतीस असं आम्हाला पण वाटतं. आणि खरंच म्हणजे खूप छान कोरिओग्राफर आहे ही, कारण की पल्लवीनेच शिवानी आणि जावई बापूचा पण डान्स बसवलेला. तुम्हाला कसा वाटला आमचा डान्स आणि शिवानी आणि जावई बापूचा डान्स हेही कमेंट करून सांगा. माझा प्रश्न आहे, खरं खरं सांगायचा, शिवानी ती किती खोडकर होती? एवढी नव्हती, एवढी नव्हती, थोडी बरं आहे. कारण की एकमेव मुलगी आणि वडिलांचं नातं असं असतं की आईपेक्षा जास्त मुलगी वडिलांवरती प्रेम करते आणि मुलगा हा आईवरती प्रेम करतो, हो का नाही? बरोबर. आणि तसेच दिदीचंही आणि सरांचंही त्यांचं तसंच बॉन्ड आहे, प्रेम आहे. ज्यावेळेस दिदी हे गाणं चूज करत होती, नाही मला हेच गाणं घ्यायचं, आईसाठी हेच गाणं घ्यायचं, तर ह्या गाण्यामध्ये तिच्या खूप साऱ्या भावना आहेत, खूप काही शब्द आहेत. तर आम्हाला दिदीबद्दल 2 शब्द बोलतात. आता माझ्याकडं काही शब्द नाहीत तिच्याबद्दल जास्त करायला, पण तिचा स्वभाव खूप छान आहे. ती सगळ्याला प्रेम लावते. आमच्या घरात तर लावलं, सासूच्या घरात सुद्धा प्रेम राहील आणि मुली सासू राहील. सासू सासऱ्याला, तिच्या परिवाराला आमच्यासारखं प्रेम लावेल अशी अपेक्षा. खूप छान. काकू तुम्ही काय बोलता? तर चालेल. खूप मला पुढील वाटचालीसाठी दिदी आणि भैया खूप त्यांच्याकडून आशीर्वाद आणि अशीच तुम्ही आनंदात सुखी तीच राहावं यांच्याकडून आशीर्वाद. सगळे जे काही आले लेडीज
आज शिवरात्री तुमच्यासाठी आले, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुमचं dance वगैरे. आता पाहूया शिवानीच्या वहिनी आणि भैयाचा डान्स.
काका काकू, मामा मामी, आत्या मामा, वहिनी भैया, छोटे छोटे बच्चे कंपनी, मम्मी पप्पा सर्वच शिवानीच्या संगीतमध्ये लास्टला सर्वांनी मिळून डान्स केला. तुम्हाला कसा वाटला डान्स? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. शौर्या पळत पळत माझ्या आईकडे गेली आणि आजीचा आणि नातीचा लाड पहा. मोठे मला काय झालं सांग.